आपण दोन बघितलं होतं, एक देरिदा आणि फुकॉल्ट, मायकल फुकॉल्ट यांचं पोस्ट स्ट्रक्चरलिझम आहे, उत्तर संरचनावाद. मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं की सोसायटीमध्ये एक स्ट्रक्चर आहे ज्याला आपण म्हणतो फॅमिली एका ठिकाणी आहे किंवा पॉलिटिकल सिस्टीम एका ठिकाणी आहे, जे त्याचं रोल करतं. तुमच्या घरात पण बघा, वडिलांची रोल वेगळी आहे, आईचा रोल वेगळा आहे, तुमच्या मोठ्या भावाचा वेगळा असेल, आजी आजोबांचा वेगळा असेल, प्रत्येकाचा रोल वेगवेगळा आहे ना. तसंच सोसायटीमध्ये पण प्रत्येक इन्स्टिट्यूशनचा रोल वेगवेगळा आहे. मग ती एज्युकेशन इन्स्टिट्यूशन एज्युकेशनचं काम करते, पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन स्टॅबिलिटीचं काम करते, ज्युडिशियल सिस्टीम काय करत असेल, जस्टिसचं काम करते, इंटिग्रेशनचं काम करते, कल्चर इंटिग्रेशनचं काम करते, रिलिजन इंटरॅक्शनचं काम करतं. मग ह्या सगळ्या गोष्टी काय करत आहेत, काहीतरी रोल प्ले करतात एका स्पेसिफिक स्ट्रक्चरमध्ये. काही सोशलॉजिस्ट असं म्हणत होते की हे स्ट्रक्चर कंटिन्यू होणार आहे, ह्या स्ट्रक्चरमध्ये काही चेंज होणार नाही. पण पोस्ट स्ट्रक्चरलिझम काय म्हणतात की लिक्विडिटी इन स्ट्रक्चर, स्ट्रक्चर बदलत राहतं. आज एक स्ट्रक्चर काम करते, उद्या वेगळं करणार आहे. जर आता थोडं एक्झाम्पल आपण काही वर्षांपूर्वी घेतलं, तुमचं संगोपन कोणी केलं, तुमच्या आईवडिलांनी केलं किंवा तुमच्या आजी आजोबांनी केलं असेल. आता ते कोण करते, पाळणाघर, डे केअर सेंटर्स. हे काय झालं, लिक्विडिटी इन स्ट्रक्चर. आधी कोणतरी वेगळी ती भूमिका करत होतं, आता कोणतरी वेगळं करतं आहे. मग हा मेन अजेंडा राहतो उत्तर संरचनावादांचा किंवा पोस्ट स्ट्रक्चरलिझमचा, की स्कोप ऑफ सोशलॉजी आता काय झाला आहे, हा पोस्ट स्ट्रक्चरलिझमकडे कन्वर्ट झाला आहे.